याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। खेळाडू पाहायला मिळाले। उद्याच्या दिवसात अजून वेगळे खेळाडू पाहायला मिळतील। ऑन साइडला सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ती एकंदरीत 37 धावा 37 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत। पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत। ऑन साइडला जरूर खेळला जातोय। पाहायचा आहे हवेच्या झोतावर चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ चेंडू निघून जाईल। दीपराज याला मात्र आपण पाहतोय चेंडू बीट करून निघून जातोय 6 धावां करता। समाप्तीनंतर फलकावर 43 धावा। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला मात्र कन्वर्ट करू शकले नाही। नोचा इशारा येतोय आणि या नोच्या इशाऱ्याने पाहायचं आहे डोकऱ्या हाताने राऊंड द विकेट। यावेळेला मात्र नोचा इशारा आणि गोलंदाजीचं मात्र या ठिकाणी स्टॉप केलं जाईल गोलंदाजाला, कारण त्याच्या मुभा होत्या त्या मात्र समाप्त झाल्या। यावेळेला मात्र ऑन साइडला जरूर खेळला जातोय। पाहायचं आहे पराग त्या चेंडूच्या खाली जरूर होता, परंतु हवेच्या झोतावर चेंडू ट्रॅव्हल होत आहेत 6 धावां करता। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते सांघिक अर्धशतक फलकावर 55 धावा। गुड पार्टनरशिप एस डीजे। चेंडूवर षटकार येतोय निशांतेच्या। फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी थारा नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल। खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू बनतायत आउट ऑफ द पार्क। 6 धावा आणि धावसंख्या तब्बल 61 रन 61 धावा या तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत। तिसऱ्या षटकातील एकदा मात्र चान्स जरूर असेल, परंतु टिकून राहणं खूप गरजेची गोष्ट असेल। यावेळेला षडंपूलचा फटका एकदम निश्चित स्वरूपात पाहायला शॉर्ट लेन चेंडू होता। अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, दिशा से भटके तो मिलेंगे फटके। 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत आणि अकुट टप्प्याला मात्र चेंडूला थारा नाहीये मैदानाच्या बाहेर आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर तब्बल 68 धावा 68 स्वतः जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवर। बस डीजे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एकदा वर्जित केली जाते। अमर पुढे सरसावतोय फेकीपर्यंत एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 71 रन 71 धावा या फलकावर। शेवटच्या चेंडूवर इकॉनॉमी रेट वाढला आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावां करता। नाईस टायमिंग बाय सौरभ अडकमोळ। धावांची गती स्कोरबोर्डवर 78 धावा तब्बल 4 षटकांमध्ये। द्या ऐकूया आपण डीजेला। पहिल्या चेंडूचा खेळ झालाय। यावेळेला ऑन साइडला जरूर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु या ठिकाणी हुलकावणी देण्यात महेश आता मात्र संधीचं सोनं जरूर करेल यात काही शंका नाहीये। शॉर्ट लेन चेंडू होता, पुलचा फटका, चेंडू निघून जातोय 4 धावां करता आणि स्वतः जाऊन पोहोचतोय फलकावर 47 या धावसंख्येवर। 3 धावेने अजून सुद्धा मात्र पाठीमागे आपण पाहतोय अर्धशतकापासून 3 धावा दूर। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या यावेळेला करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी आणि यावेळेला आपण पाहतोय अर्धशतक सुरेख पाहायला मिळतोय। सौरभ अडकमोळ सुपर शॉट राईट अप राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज। यावेळेला करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मात्र चेंडू निघून जातोय पाहायचा आहे आणि हा ना करता 6 धावा 6 रन 6 धावा येत आहेत। चेतन यांनी चांगली ट्राय केली होती। हायस्ट टोटल विदाउट लॉस ते सुद्धा हा एक मोठा रेकॉर्ड असेल। जोरदार टाळ्या होत्या या 2 खेळाडूंसाठी। अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग 117 धावा तब्बल। याच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या पाटील नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।